तुम्ही कधी विचार केला आहे का, की माणसासारखं विचार करणारं मशीन तयार होऊ शकतं? ते तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचं अचूक उत्तर देऊ शकतं? इमॅजिन करा, तुमचा मोबाईल तुमच्याशी बोलतो, तुमचे प्रश्न समजतो, तुम्हाला उत्तर देतो, जसं आपण एखाद्या माणसाशी बोलतो. हे प्रश्न मी जर 20-25 वर्षापूर्वी विचारले असते, तर ते कदाचित व्हॅलिड होते. पण ते क्वेशन्स 2026 मध्ये व्हॅलिड नाहीयेत. कारण हे आता इमॅजिन करण्याची गरज नाहीये. असे मशीन्स, असे मोबाईल्स सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. मला आता असे प्रश्न विचारावे लागतील, की तुम्ही माणसासारखं विचार करणारं मशीन किंवा ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये वापरलं आहे का? जे तुमचं बोलणं समजून घेऊ शकतं, तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतं. तुम्ही जे इमॅजिन करू शकता ते ते मशीन ड्रॉ करू शकतं. तुम्हाला पडलेलं स्वप्न व्हिडिओच्या स्वरूपात दाखवू शकतं आणि बरंच काही करू शकतं. आज आपण जे चॅट जीपीटी सारखी टेक्नॉलॉजी वापरतो किंवा इतर काही एआय ॲप्लिकेशन्स वापरतो, त्यामुळे हे सर्व काही शक्य आहे. पण ही टेक्नॉलॉजी अचानक तयार झाली का? तर नाही. तर ती टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रोसेसचा परिणाम आहे. या न्यूरॉन्स टू चॅट जीपीटी सिरीजमध्ये आपण हा पूर्ण प्रवास समजून घेणार आहोत. न्यूरॉन्स पासून चॅट जीपीटी पर्यंतचा हा संपूर्ण प्रवास अनुभवणार आहोत. या सिरीजमध्ये एकूण 21 व्हिडिओ असतील आणि प्रत्येक व्हिडिओ हा जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटाचा असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे व्हिडिओ समजण्यासाठी तुम्हाला कोणती प्रायर नॉलेज किंवा प्री रिक्विसाइट्स लागणार नाही. कोणत्याही वयाचा, कोणत्याही फील्डमधला कोणताही व्यक्ती ही सिरीज पाहू शकतो आणि एआय सहजपणे समजून घेऊ शकतो. चला तर मग या सिरीजची सुरुवात करूया. हाय, माय नेम इज सचिन ताकमारे अँड यू आर वेलकम टू दिस सिरीज. आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आयडिया कुठून आली आणि एआयचे जनक किंवा फाउंडर्स कोण आहेत, अशा बेसिक बाबी आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा दोन वर्ड पासून बनलेला आहे. त्यातला पहिला वर्ड म्हणजे आर्टिफिशियल. आर्टिफिशियल म्हणजे समथिंग मॅन मेड विच इज नॉट मेड बाय द नेचर. फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल फ्लावर, आर्टिफिशियल लाईट्स, जे दिसायला सेम नॅचरल असतं पण ते ऍक्च्युली खरं नसतं. त्याला म्हणतात आर्टिफिशियल. सेकंड वर्ड याच्यामध्ये येतो इंटेलिजन्स. इंटेलिजन्स मीन्स द ॲबिलिटी टू लर्न, अंडरस्टँड, थिंक अँड मेक डिसिजन्स. इंटेलिजन्स म्हणजे विचार करण्याची, शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता. नाव इफ यू कंबाईन बोथ द वर्ड्स, आर्टिफिशियल प्लस इंटेलिजन्स इज इक्वल टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मशीनला माणसासारखं विचार करायला, शिकायला आणि निर्णय घ्यायला शिकवणं म्हणजेच मशीनला हुशार बनवणं, मशीनला आर्टिफिशियली इंटेलिजंट बनवणं. जसं आपण एखादं चित्र पाहून सांगतो की हा डॉग आहे, तसं मशीन पण एखादा फोटो पाहून सांगू शकते की हा डॉग आहे. तुम्ही जसं मोबाईलवर सर्च करता की आजचा वेदर काय आहे, तर तो मोबाईल तुमचं क्वेश्चन समजते आणि उत्तर देते. यालाच एआय म्हणतात. जर तुमच्या घरी लहान मुलं असेल तर त्याला सुरुवातीला काहीच समजत नसतं, पण त्याला आपण वारंवार सांगतो, शिकवतो, हा डॉग आहे, हा कॅट आहे आणि त्याला शिकवतो. तसंच मशीनला पण आपण फोटोज दाखवून शिकवतो. समजा तुमच्याकडे एक 500 इमेजेस कॅटचे आहेत आणि 500 इमेजेस डॉगचे आहेत, तर आपण मशीनला 500 फोटोज दाखवून शिकवणार की हे अशा प्रकारचं कॅट असतं, अशा प्रकारचे डॉग असतात. या ट्रेनिंगवरून मॉडेल समजतं की डॉग कोणता आहे आणि कॅट कोणता आहे. आणि त्यानंतर जर आपण एखादा न दाखवलेला फोटो जर आपण आपल्या मॉडेलला दाखवला, तर ते मशीन सांगू शकतं की या फोटोमध्ये कॅट आहे की डॉग आहे. अशा पद्धतीने हे मशीन उत्तर देऊ शकते. हा एआयचा विचार जो आहे, आयडिया जो आहे, तो अचानक आलेला नाहीये. तो खूप साऱ्या फील्ड्स मधून आलेला आहे. त्यातली पहिली फील्ड आहे न्यूरोलॉजी, म्हणजे मेंदूचा अभ्यास. मेडिकल सायन्सने मेंदू कसा काम करतो हे समजून सांगितलं आहे. मेंदूमध्ये न्यूरॉन्स असतात, ते इन्फॉर्मेशन पास करतात आणि मग आपण एखादा निर्णय घेऊ शकतो. यातूनच आयडिया आली की आपण
आर्टिफिशियली न्यूरॉन्स बनवू शकतो का? तर या आयडियानं आर्टिफिशियल न्यूरॉन बनला आणि त्याचं नाव परसेप्ट्रॉन ठेवलं गेलं. दुसरी फील्ड म्हणजे ऑटोमेशन. मशीन अगोदरपासूनच काम करत होतं. जसं फ्रीज, वॉशिंग मशीन, फॅक्टरीमधल्या मशीन्स. ते फक्त त्याला फिक्स दिलेलं काम करत होतं. पण ते स्वतः विचार करून काम करत नव्हतं. पण यातून आयडिया आली ऑटोमेशनची. तिसरी फील्ड म्हणजे कंट्रोल. जसं आपण एसी आपला टेम्परेचर मेंटेन करून ठेवू शकतं. यातून आयडिया आली कंट्रोलची. चौथी फील्ड म्हणजे इन्फॉर्मेशन थेअरी. डेटा कसा स्टोअर करायचा आणि प्रोसेस करायचा हे हे या थेअरीनं कळालं. थोडक्यात काय, ब्रेन, कंट्रोल, इन्फॉर्मेशन थेअरी इज इक्वल टू एआय ची आयडिया. तर या एआयला नाव मिळालं 1956 साली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द पहिल्यांदा जॉन मॅकर्दी या सायंटिस्टनं आपल्या या जगाला दिला. त्याच वर्षी एक महत्वाची कॉन्फरन्स झाली. त्या कॉन्फरन्सला म्हणतात डार्टमाउथ कॉन्फरन्स. एआयचा जन्म बेसिकली इथूनच झाला असं म्हणतात. या कॉन्फरन्समध्ये काही महान रिसर्चर्स एकत्र आले, जसं की जॉन मॅकर्दी, मार्विन मिन्स्की, ॲलन नॉवेल, असे 5-6 जे रिसर्चर्स आहेत ते एकत्र आले आणि डिजिटल ब्रेनची कल्पना त्यांनी जगासमोर मांडली. आपण म्हणतो ना की हा मुलगा खूप स्मार्ट आहे, पटकन शिकतो. एआय मध्ये पण तसंच आहे. काही मॉडेल्सला तुम्ही जेवढा जास्त डेटा द्याल तेवढे ते जास्त स्मार्ट होतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या मुलाला 10 वेळेला सांगितलं की हे गाय आहे, तर ते नंतर स्वतः ओळखायला लागतं की ही गाय आहे. मशीनचं पण असंच असतं. त्याला जेवढा डेटा दाखवाल तेवढं ते जास्त शिकतं. तर या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की एआय म्हणजे काय, एआय ची आयडिया कुठून आली आणि ती कोणी मांडली. पण एक प्रश्न आपल्याला पडतो की मशीन खरंच विचार करू शकतं का? तर हे सिद्ध करण्यासाठी एका महान सायंटिस्टने एक टेस्ट सुचवली. तर त्या सायंटिस्टचं नाव आहे ॲलन ट्युरिंग आणि त्या टेस्टचं नाव आहे ट्युरिंग टेस्ट. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ॲलन ट्युरिंग आणि ही ट्युरिंग टेस्ट काय आहे. तर ही तर फक्त सुरुवात आहे. न्यूरॉन्स पासून चॅट जीपीटीचा हा पूर्ण प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपण तो एकदम सोप्या पद्धतीने शिकून घेणार आहोत. म्हणून ही जी सिरीज आहे न्यूरॉन्स टू चॅट जीपीटी, न्यूरॉन्स पासून ते चॅट जीपीटी पर्यंतचा प्रवास जर तुम्हाला कंटिन्यू शिकायचा असेल तर माझ्यासोबत राहा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा ज्यांना खूप इंटरेस्ट आहे एआय शिकण्यासाठी. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.